पालिका निवडणुकीत महायुतीमधल्या नेत्यांमधला वाद हा टोकाला पोहोचलाय, कारण आता थेट सरकार पाडण्यापर्यंतचे इशारे दिले जात आहे। पाहूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले, तर तुमचाच माणूस हा बगलबच्चा मोकाट सुटलेला सांड तो आमच्यावरती आरोप करते। शिवसेनेचे 57 आमदार आहे, त्या 57 पैकी 56 राहिले तरी सरकारला कुठेही काही फरक पडणार नाही। आम्ही 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री बनलाय, अन्यथा जर याला सांभाळत नसतील तर आम्हाला पण आता सत्तेतला असल्याचा विसर पडावा लागेल। तर तुम्ही जे म्हणून राहिले की आम्ही सरकार पाडू शकतो, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरनं खिचू शकतो, तर तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा। महायुतीत पालिकांची लढाई आता थेट सरकार पाडण्याच्या इशाऱ्यापर्यंत गेली आहे। विधानसभेला विकासासाठी एकाच मंचावर आलेले महायुतीचे नेते आता आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहात म्हणून आरोप करत एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करू लागले। भंडारा पालिकेत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप विरोधात आहे, त्यावरून संघर्ष कुठल्या टोकाला पोहोचलाय ते पहा। आम्ही तुम्हाला मतदान दिलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री तुम्ही झाले, तर तुमचाच माणूस हा बगलबच्चा मोकाट सुटलेला सांड तो आमच्यावरती आरोप करते। शिवसेनेचे 57 आमदार आहे, त्या 57 पैकी 56 राहिले तरी सरकारला कुठेही काही फरक पडणार नाही। आम्ही 230 आमदारांनी समर्थन दिलं म्हणून मुख्यमंत्री बनलाय, अन्यथा जर याला सांभाळत नसतील तर आम्हाला पण आता सत्तेतला असल्याचा विसर पडावा लागेल। तर तुम्ही जे म्हणून राहिले की आम्ही सरकार पाडू शकतो, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पदावरनं खिचू शकतो, तर तुमच्या हिंमत असेल तर तुम्ही करून दाखवा। भाजपचे मंत्री कोण कोण पैसे घेतात, कोण कोण पैसे खातात, कोण कोण रेतीमध्ये किंवा अनेक याच्यामध्ये कोण कोण सामील आहेत, आम्ही आता बोलायचं का? हा भ्रष्टाचारांचा आरोप मी केलेला आहे, ते मी नगर परिषदेच्या प्रशासक जे मागच्या 4 वर्षापासून आहे त्यांच्यावर केलेला आहे। अरे तुम्ही तुमच्या बायकांना उभे करता तेव्हा ते चालते, तुमचे मंत्री बायकांना उभे करतात तेव्हा ते चालते। अरे तुम्ही मित्र पक्ष आहेत का? तुमच्यापेक्षा तर ते काँग्रेसवाले बरे। अरे तुम्ही तुमच्या घराच्या महिलांना सांभाळू शकत नाही, ती बिचारी तुमच्या भावाची भाऊसून घर फिरते न्यायासाठी, ते लहान लहान पोरं फिरतात, तुम्ही तिकडे नाही बघत। मला वाटतं भाजपचे किती आमदार आहेत त्यांना माहीत नाही। 132 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहे, 5 आमदार अपक्ष जे भारतीय जनता पार्टीला ज्यांनी समर्थन केलं 137 आहे, 41 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहे। मला तानाजीरावला सांगायचंय, 34 उमेदवार रिंगणामध्ये आहेत या संतोष बांगरचे, या पठ्ठ्याचे। तुमचे उमेदवार रिंगणामध्ये किती आहेत? पळून गेलेत, पळून रिंगण सोडून पळून गेलेत। शेवटी 132 आमदार असलेले 137 आमदार भारतीय जनता पार्टी सोबत आहेत आणि आज या ठिकाणी सरकार सुद्धा आमच्याचमुळे आहे, भारतीय जनता पार्टीमुळेच आहे, हेही बांगर साहेबांनी विसरता कामा नये। या संतोष बांगरचे, एकनाथ शिंदे साहेबाच्या या पठ्ठ्याचे 34ला 34 आणि एक नगराध्यक्ष 35। अलग लक्षात, भाजपचे किती आहेत? 22। हे ध्यानात ठेवा। तुम्ही किती पळवले? पळवायचं काय हो, लोक तुम्हाला सांगतो त्यांचीच परिस्थिती की साहेब आमचं काहीच राहिलं नाही हो भाजपचं, त्याच्यामुळे ते आमच्याकडे यायलेत। आणि राज्याचा बॉस किंवा राज्याचे प्रमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हेही बांगर साहेबांनी विसरू नये। एकीकडे तिजोरीचा खरा मालक कोण यावरून महायुतीत वाद सुरू आहे, लाडक्या बहिणींचा खरा भाऊ कोण यावरून दावेदारी रंगली आहे, आणि तालुक्यात महायुतीचेच पदाधिकारी एकमेकांना धमक्या आणि इशारा देत आहेत। आपला हक्काचा भाऊ म्हणून आपले देवभाऊ नेहमी आपल्या पाठीशी राहतात, म्हणून कोणत्याही कोणाच्याही कसल्याही काही आता आमच्याकडे जिंतूरला तसेच धमक्या द्यायला सुरुवात केली, पण धमक्यांना घाबरू नका, सगळ्यात मोठी डॉन द कोर्डीकरांची। गृहमंत्री मुख्यमंत्री नागपुरातले आहे, जास्ती वळवळ केली तर फडकून टाकू तुले अर्धा। या कळमेश्वराची संस्कृती बिघडण्याचं काम काँग्रेसवाल्यांना बिलकुल करण्याची गरज नाही। दुसऱ्या बाजूला प्रचारावेळी मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांची विधानही वादात आणि चर्चेत आली आहे। 22 तारखेला मतदान होतं, मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लय लक्ष्मी फिरली, दारोदार फिरली, उठ बघता काय झोपलायस, उठ मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ। आता तर नगर विकास खाता आपल्याकडे बेमाल है, नगर विकास में कारागीर आहे, तुम्हाला पेटे मिळाले का कारागिरांना? त्याच्यामुळे काय काय त्याला ग्लोव्ह दिले, त्याला मोठे गंबूट दिले, त्याला टोक्याला हेल्मेट दिले की वस्तू खालून पडलं
जीव जाता कामा नये. त्याच्यावर टॉर दिली रात्रीच्या वेळेस आधार असेल तर. 4 तारी डब्बा दिला जेवण करायसाठी की फडक्यात बांधून घेऊन जाऊ नको, डबा घेऊन जा. मच्छरदाणी पण दिली. घरी गेला कामावरून थकून मागून नवरा बायको दोघी मच्छरदाणी झोपा, डास चावता कामा नये. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.